पोलिसांचा यवत गावातनं रूट मार्च आणि जमावबंदी लागू केल्याच्या देखील सूचना सध्या नागरिकांना देण्यात येत आहेत। आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या त्या ठिकाणी आहेत। आपण थेट जाऊया। मिकी। अमोल, पुणे जिल्ह्यातील या यवत गावामध्ये सध्या पोलिसांचं रूट मार्च सुरू आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। खरं तर या संपूर्ण गावामध्ये जागोजागी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर या गावामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जे आक्षेपार्ह पोस्ट होती त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान त्या ठिकाणी हाणामारी झाली, काही जाळपोळ ठिकाणी झालेली आहे, तर गाड्यांचं नुकसान मोठ्या संख्येने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण गाव बंद करण्यात आलेलं आहे। रस्त्यावरची शुकशुकाट, रस्त्यावर कुणीही दिसत नाही। याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या गावात गेले 2-3 तास काय झालं असावं। दोन गटात ज्या पद्धतीने दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यानंतर एवढे वरिष्ठ अधिकारी आणि हे सगळे पोलीस या ठिकाणी रूट मार्च काढताना दिसतायत। काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने आता गावात रूट मार्च काढला जातोय, पूर्ण कंट्रोलमध्ये आहे का सिच्युएशन? काय नेमकी परिस्थिती आहे? बोला सर। हा सर बोला सर। सर, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे। संपूर्ण शहरभरामध्ये 5 ठिकाणी फिक्स पॉइंट लावलेले आहेत। त्यासोबत पेट्रोलिंग चालू आहे। या ठिकाणी SRPFची 3 प्लाटून 3 वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा SRPF डिप्लॉय केलेले आहेत। जमावबंदीचे आदेश या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत। पुढील 48 तासाकरता संपूर्ण यवत परिसरामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रितरित्या येऊन फिरता येणार नाही। त्यासोबत कुठल्याही पद्धतीचे निषेध मोर्चा, सभा, आंदोलने या अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते घेता येणार नाही आहेत। अर्थात जसं सरांनी सांगितलं, या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जमावबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। जागोजागी पोलीस डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि आपण बघतोय हे रूट मार्च काढण्यासाठी मोठ्या संख्येने SRPFच्या प्लाटून्स या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि सध्या या यवत गावामध्ये एकदम शुकशुकाट दिसतंय। का तर ज्या पद्धतीने सकाळी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली, दंगल सारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, घरात दगडफेक करण्यात आली। आता पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे, काहींना अटक केलेली आहे। पुढील कारवाई सुरू आहे। मात्र आता तरी या यवत गावामध्ये काहीशी तणावपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल, धन्यवाद मिकी। या घटनेवर आपलं असंच लक्ष राहील। वेळोवेळी अधिक अपडेट्ससाठी तुमच्याकडे येत राहू। तुर्त धन्यवाद।